दरम्यान राजकीय नेत्यांची वक्तव्य ही पीडितांच्या जखमांवरती मीठ सोलणारी आहेत। सोलापूरच्या रहिवाशांना या वाचाळवीर राजकीय नेत्यांबद्दल काय वाटतंय पाहूयात। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये भ्याड हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये 27 भारतीयांना आपला जीव गमावावा लागला। खरं तर पर्यटकांवरती अशा पद्धतीनं भ्याड हल्ला होण्याची देशातली पहिलीच वेळ होती। मात्र त्यानंतर या 8 दिवसामध्ये वेगवेगळ्या रिॲक्शन्स येत आहेत, पॉलिटिकल लोक आपली मतं व्यक्त करत आहेत। मात्र ज्या पद्धतीनं राजकीय नेते आपली मतं व्यक्त करत आहेत ते पाहून राजकीय नेत्यांना खरंच या हल्ल्याबद्दल गांभीर्य आहे का, किंवा देशावरती झालेल्या या हल्ल्यामध्ये त्यांच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी राहिली आहे का, असा एक प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे। कारण वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य येऊ लागले आहेत। ज्या पद्धतीनं राजकीय लोक वक्तव्य करत आहेत ते पाहून काय वाटतं भारतीय म्हणून, नागरिक म्हणून? नमस्कार। खरं तर पहलगाममध्ये जो हल्ला झाला, 27 लोक जे मृत्युमुखी पडले, ते खरंच निंदनीय होता, अगदी दुःखद घटना होती। वास्तविक संघ, एक देश म्हणून आपण हे सगळेजण मोदी साहेबांच्या पाठीशी उभारलं पाहिजे आणि जे काही निर्णय असतील ते व्यवस्थित सबुरीने घेतले पाहिजेत। की काहीतरी गडबडीत येऊन काहीतरी बोलायचं आणि विनाकारण काहीतरी चालवायचं असं उपयोगाचं नाही आहे। तर असे वक्तव्य जेव्हा राजकीय लोकांकडून येतात की त्यांनी काय विचारायचं, त्यांना वेळच नव्हता विचारायला, हे जेव्हा वक्तव्य येते तेव्हा फार वाईट वाटतं की एक संघ आपण देश असायला पाहिजे आणि आपण जे पंतप्रधान साहेबांनी जे देशाच्या जे मुख्य लोकांनी जे निर्णय घेतील त्यांच्या पाठीमागे आपण ठामपणे राहायला। मला वाटतं की पहिल्यांदा देश प्रथम, नंतरनं धर्म। कारण तिथं गेलेले हिंदू होते परंतु ते सर्वप्रथम भारतीय होते आणि त्या लोकांना बाहेर पडण्यासाठी सुद्धा अनेक लोकांनी मदत केली, परंतु रक्तरंजित राजकारण सुरू आहे असं मला वाटतं। आणि हे जे हिंदू मुसलमानाचं जे चाललेलं आहे, जे अतिरेक्यांना हवं होतं तेच काही सरकारमधले मंत्रीसुद्धा आज वादग्रस्त विधान करतात। या विधानाचा मी एक भारतीय म्हणून निषेध करतो। सगळ्यात महत्त्वाचं, ज्या भारतावर हल्ला होतो त्या सर्व पक्षीय एकत्र येऊन एकमुखाने आपण पाकिस्तानला लढा आणि पाकिस्तानचे 2-3 तुकडे करणं गरजेचं आहे असं पूर्ण जे नागरिकांची आपल्या भारतातील सध्याला मनस्थिती झालेली आहे। सैन्य त्याचं उत्तर देईल, सरकार त्याचं उत्तर देईल, मात्र देशांतर्गतली जी व्यवस्था आहे ती मात्र सामाजिक व्यवस्था कुठेही बिघडू नये अशा पद्धतीची सगळ्यांची मतं आहेत। राजकीय असू दे, सामाजिक असू दे किंवा सर्वसामान्य लोक असेल, या सगळ्यांनी याचं गांभीर्य बाळगणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन अयूब कलदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।